पवित्र शास्त्रातून उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 24वं वचन आपण वाचणार आहोत. जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 24. देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. आमेन. या ठिकाणी बायबलचं वचन सांगते की देवाने मनुष्याला बाहेर घालवले, एदेन बागेतून बाहेर घालवले. परमेश्वराची मानवासाठी एक विशेष योजना होती. जे हात पवित्र आहेत, जे हात शुद्ध आहेत, जे हात सामर्थ्यवान आहेत, ज्या हातांचा प्रताप आपल्या विचारशक्तींच्या पलीकडे आहे, ते देवाचे पवित्र हात परमेश्वर देवबापाने मातीत आणि चिखलात घातले. हे सांगण्याचं कारण असं की देवबापाने सगळ्या गोष्टी शब्दाने घडवल्या. प्रकाश हो झाला, झाडं, पक्षी, फुलं, प्रत्येक गोष्ट शब्दाने घडवली. परंतु ज्या वेळेस मानवाची रचना करायची होती, देवाचे पवित्र हात देवाने त्या मातीत, त्या चिखलात घातले आणि त्याने मनुष्याला तयार केलं. आणि ती एक फेलोशिप परमेश्वराची मानवाबरोबर अशी होती की परमेश्वर साक्षात समोरासमोर येऊन मानवाला भेट द्यायचा. मातीपासून बनवलेला मनुष्य आदाम आणि हवा यांना समोरासमोर भेटण्याची एदेन बागेमध्ये संधी होती. मानवाने पाप केलं, जे करू नको सांगितलं बरोबर तेच केलं. आणि माणसाची ही पूर्वीपासून सवय आहे, जे नको आणि ज्याच्याबद्दल जरा नियम सांगितलं जातो असं करू नका, तर लोक आवर्जून ते करतात. आणि हा मानवी स्वभाव आहे. ज्या झाडाचं फळ खाऊ नको सांगितलं, बरोबर मानवाने त्याच झाडाचं फळ खाल्लं. आणि फळ खाल्ल्याच्या नंतर, म्हणजे ते हवेने पण खाल्लं, आदामाला दिलं, आणि त्याच्यानंतर एक मानवावरती एक स्टॅम्प लागला आणि तो स्टॅम्प पापाचा होता. मनुष्य पापी झाला आणि त्या पापाच्या कलंकामुळे किंवा त्या दागामुळे देव पवित्र आहे. आणि तो देव पवित्र आहे. पवित्रता आणि अपवित्रता एकत्र राहू शकत नाही. परमेश्वराची उपस्थिती पवित्र आहे. मनुष्याने पाप केल्यामुळं त्याच्या पवित्रतेत अपवित्रता राहू शकत नाही. प्रकाशामध्ये अंधार राहू शकत नाही. वाईट गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी राहू शकत नाही. यांचा मिलाप होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने काम केलं, मनुष्याला त्या बागेतून हाकलून दिलं आणि प्रत्येक मानवावरती पापाचा स्टॅम्प लागला. आणि ज्या ज्या वेळेस मनुष्य देवाचा विचार करायचा, त्यावेळेस मनुष्याला मनात एकच गोष्ट येते की हाकलून देण्यात आलं. मानवाला हाकलून देण्यात आलं. वास्तविक मनुष्याच्या आधी आणखीन कोणाला तरी हाकलून देण्यात आलं होतं. कुणाला? एहेजकेल 28वा अध्याय 13 ते 14 वचन. देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास. कुठं होता? देवाचा बाग. सैतानाचं वर्णन सांगितलं. एदेनमध्ये होता. फसवणारा कोण होता? सैतानच होता. देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास. अलाक, पुष्कराज. अलाक 1, पुष्कराज 2, हिरा 3, लसना, मोजा की, लसना 4, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाचू, माणिक 9. आणि पुढचं व सोने लिहिले. सोने धातू आहे. हे 9 रत्न त्याच्याकडे होते. आणि म्हणून ख्रिस्ती लोक 9 रत्नाची अंगठी घालत नाहीत. किती रत्न आहेत त्याच्याकडे? बरोबर 9. अलाकपासून माणिकपर्यंत 9 रत्ने, ॲडिशनल सोनं आहे ज्याच्यात ते बसवले गेलेत. परंतु या ठिकाणी 9 हे रत्न आहेत आणि ते विश्वासणाऱ्यांना चालत नाहीत. त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. सोने होते. असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असायचंस. कळालं सगळ्यांना? तर एक असा दिव्यदूत ज्याला
पूर्ण देवाच्या तेजाने भरलेला आहे. 9 प्रकारचे रत्न त्याच्याकडे आहेत, एकदम लख झगझगणारा 9 रत्न त्याच्याकडे आहेत. त्याच्याकडे सोनं आहे, बासऱ्यांचं खंजिऱ्यांचं म्हणजे वाद्यांचं कसब त्याच्याकडे आहे. पंख एकदा हलवला ना नुसता की लगेच सुंदर म्युझिक ऐकायला येणार. त्याच्या ठाई त्याच्या हालचालींमध्ये म्युझिक होतं, खूप गौरवी होता. आणि इतर देवदूतांना एक परमिशन नव्हती जी त्याला देण्यात आली होती. देवाचे पवित्र अग्निमय जे डोंगर आहेत, बाकीच्यांना तिथं एंट्री नव्हती, पण ह्या दूताला तिथं जाण्याची एंट्री होती. आणि त्या अग्निमय डोंगरामध्ये जाऊन तो देवाची स्तुती आराधना करायचा. मग गणित बिघडलं कुठे? ऐका पुढे, यशाया 14वा अध्याय 12 ते 15 वचन. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तारा म्हटलंय त्याला, तेजस्वी तारा, दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्र, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन, त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. आमेन. हा दिव्यदूत देवाच्या तेजाने भरलेला आहे, अतिशय तेजस्वी आहे. सगळे रत्न आहेत त्याच्याकडं, सगळ्या गोष्टी आहेत, म्युझिक आहे त्याच्याकडं, अथॉरिटी आहे त्याच्याकडं, देवाच्या पवित्र डोंगरांवरती फिरण्याची सगळ्या गोष्टी एकदम छान आहेत. तो आराधना करणारा होता, देवाची स्तुती करणारा होता, देवाचा गौरव करणारा होता. आणि एक दिवस तिथून फिरता फिरता त्या डोंगरांमधून देवाची आराधना करता करता त्याच्या मनात असं आलं की मी देवापेक्षा उंच जाणार आहे, मी माझं राजासन देवापेक्षा वरती बनवणार, देवाच्या बरोबरीचं मला लेखलं जाईल आणि मी आता इथंच राहणार नाही, मला आता आणखीन प्रोग्रेस करायची गरज आहे. त्याच्या लाईफमध्ये तो अगदी योग्य ठिकाणी होता, पण त्याच्या मनात वाटलं की मी ह्याच्या पुढे जाईल. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, पुढे त्याचं काय झालं याचं उत्तर प्रकटीकरण 12व्या अध्यायाच्या 3 आणि 4 वचनामध्ये दिलेलं आहे. स्वर्गाचे दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले, ते हे पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, तोच, त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. 12व्या अध्यायातली ती प्रेग्नंट स्त्री कोण आहे ती? हा, व्हेरी गुड, इस्रायल राष्ट्र, येरुशलेम, त्याबद्दल ही सगळी गोष्ट आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता देवाच्या प्रिय लोकांनो की आकाशातील 1/3 तारे वरून खाली पडले. ही घटना कधीची आहे? आकाशातले तारे निर्माण करण्याच्या पूर्वीची आहे. मग हे 1/3 तारे कोण आहेत? तर हे देवदूत आहेत. स्वर्गातल्या सगळ्या देवदूतांपैकी 1/3 देवदूत त्या सैतानाबरोबर खाली पृथ्वीवर फेकण्यात आले. आणि मग तो सैतान पृथ्वीवरती तिथून पुढे त्याचं वास्तव्य होऊ लागलं. आकाशातले दुरात्मे तेच आहेत, पडलेले दूत आहेत. तो सैतान पण ह्या जगामध्ये लोकांना त्रास देण्यासाठी, आणि मग जेही तुम्हाला माहिती आहे पुढच्या गोष्टी तिथून पुढे कनेक्ट होतात. आता हे सगळं सांगण्यामागचं काय कारण होतं तर लक्ष देऊन ऐका. मानवाला एदेन बागेतून हाकललं, सगळ्यांनी म्हणा हाकललं. सैतानाला म्हणजे दियाबल किंवा लुसिफरला स्वर्गातून हाकललं. आमेन. कळतंय तुम्हाला? सैतानाचा स्वभाव जो आहे तो मनुष्यामध्ये आला आज्ञा मोडण्याचा. सैतानाला आधी हाकलून दिलं होतं, त्याच्यानंतर मानवाला हाकलून दिलं. हाकलून देणं हा आशीर्वाद नाही, हा शाप आहे. हाकलून देणं काय आहे? शाप आहे. मग मी आता शापाचा संदेश घेऊन नाही आलोय, तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट घेऊन आलोय. ऐकताय तुम्ही? हालेलुया. हाकलून देणं हा शाप आहे. येशू ख्रिस्ताला पृथ्वीवरती पाठवण्यात आलं होतं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि त्याला पाठवल्यामुळे तुमची आणि माझी ओळख बदलली. समझ रहा है? थोड़ा थोड़ा समझेगा, थोड़ा सा सबर रखो.
सैतानाला हाकलून दिलं होतं, त्याचं ऐकल्यामुळे मनुष्य पण हाकलून दिलेला झाला. येशूला पाठवलं होतं, त्याचं ऐकल्यामुळे आपण पण आता पाठवलेले लोक आहोत देवाच्या राज्यासाठी, देवाच्या सेवेसाठी, देवाच्या गौरवासाठी. मानवाचा पृथ्वीवरती जन्म व्हावा तो फक्त स्त्रीद्वारेच झाला पाहिजे. सैतान स्त्रीद्वारे जगात नाही आला, त्याला फेकण्यात आलेला आहे. किती लोक आमेन म्हणतील? आता आम्ही हाकललेले लोक नाही, पाठवलेले लोक आहोत. हालेलुया. म्हणा, मी हाकललेला नाही, मी पाठवलेला आहे. मी हाकललेला नाही, तर त्याच्या सेवेसाठी बोलावलेला आहे. हालेलुया. आम्ही हाकललेले लोक नाही. आम्हाला अपमानास्पद जीवन जगायची गरज नाही. आम्हाला खाली मान घालून जीवन जगायची गरज नाही. ज्यावेळेस लोक तुमच्याकडे बघतील आणि म्हणतील, अरे तू काय आहेस, तुझा काय जीवनाला काय अर्थ का, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू हे आहेस तेस, त्याला सांगायचं, मी हाकललेला नाही, मी बोलवलेला आहे. मला कुणी बोलवलंय? मला कुठल्या मंत्रसंत्रांनी, पैसेवाले नाही, मला माझ्या देवाने बोलवलेलं आहे. हालेलुया. मला बोलवलं आहे, मला त्याच्या सेवेसाठी बोलवलंय. आणि मला कधी बोलवलंय? तुम्हाला कधी बोलवलं? काय नाही, ते व्हॉट्सअपवर पॅम्पलेट आलं तेव्हाच बोलवलं. नाही नाही नाही, ऐका ऐका ऐका. हो जीसस. यिर्मया 1 अध्याय आणि 5वं वचन कसं विसरता येईल सेवकांनो? जेरमाया चॅप्टर 1 वर्स 5. यिर्मया 1 आणि 5. मी तुला गर्भाशयात घडले. कुणी घडले? कुणी घडले? तुम्हाला घडणारा कोण आहे? येशू तुमचा देव तुम्हाला घडणार आहे. बायबल सांगतं, मी तुला गर्भाशयात घडले. त्यापूर्वी गर्भाशयात तुमच्या आईच्या पोटात तुम्ही होता त्यापूर्वीची ही गोष्ट आहे. तुमच्या आई बापाला पण माहित नव्हतं मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, पण माझ्या देवाला माहित आहे. हा दास जगात येत आहे, ही दासी जगात येत आहे, कारण त्याने तुम्हाला ओळखलं आहे. बायबल स्पष्ट सांगतं, मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. आमेन. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. आमेन. हालेलुया. संदेष्टा म्हणून बोलवला आहे. प्रभूने तुम्हाला संदेष्टा म्हणून बोलवला आहे. राष्ट्रांसाठी बोलवलं आहे. प्रभूने तुम्हाला बोलवलं आहे. तुम्ही हाकललेले नाही, तुम्ही पाचारण केलेले आणि बोलवलेले लोक आहात. अपमानी जीवन जगू नका, कारण तुमच्या जीवनावर प्रभूने शिक्का मारलेला आहे. हालेलुया. जे सैतानाच्या स्वभावाचे ते हाकललेले आहेत, जे देवाच्या स्वभावाचे आहेत ते सगळे बोलवलेले आणि ते आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया. मातेच्या उदरात घडण्यापूर्वी त्याची ना आपली ओळख आहे. आमेन. कोणाची किती जुनी ओळख सांगा? मी याला 10 वर्षापासून ओळखलो, याला मी 20 वर्षापासून. सगळ्यात जुनी ओळख कोणाबरोबर? आमची देवाबरोबर आमची ओळख आहे. जगात आमची ओळख नव्हती, आमच्या आई बापाला आमची ओळख नव्हती. आमचा देव तेव्हापासून आम्हाला ओळखतो. त्याची नजर आमच्याकडे आहे. आमची ओळख देवाबरोबर आहे, फार जुनी ओळख आहे. आमेन. आणि अशी ओळख कुणीच करू शकत नाही. सगळ्यात सामर्थ्यवान ओळख आहे. आमेन. सैतान देवाचे प्लॅनिंग नष्ट करायचा खूप प्रयत्न करतो, पण धन्यवाद द्या त्या देवाला ज्याने तुम्हाला आईच्या उदरात असल्यापूर्वीपासून हाक मारलेली आहे. म्हणा, माझा देव मला ओळखतो, माझा देव मला ओळखतो. वाव. हालेलुया. किती लोक आनंदी आहेत. प्रेज द लॉर्ड. मग ज्या आपण कधी कधी टेन्शन घेऊन बसतो, हे प्रभू आता असं झालंय, माझं कसं होईल?
अरे बाप रे देवा, अरे ज्याने तुला अशा प्रसंगात सांभाळलंय तो तुला अशा पण आणि तशा पण प्रसंगात सांभाळेल. कारण तो तुला ओळखतो, तो तुझी काळजी घेणारा देव आहे. कारण की आई बापांनी ओळखण्यापूर्वी तुझ्या देवाने तुला ओळखलंय. हालेलुया. तू हाकललेला नाहीस, तू पाठवलेला आहेस. हालेलुया. तू हाकललेला नाहीस, तू पाठवलेला आहेस. प्रभू तुम्हाला पाठवत आहे त्याच्या गौरवासाठी. जे जोखडात आहेत, बंधनात आहेत, त्यांना सोडवण्यासाठी तुम्हाला पाठवत आहे. आमची ओळख आज ख्रिस्तात आम्हाला कळाली पाहिजे. आम्ही कोण आहोत, कुठलं सामर्थ्य आमच्या ठाई आमच्या देवाने ओतलेलं आहे ते आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. हालेलुया. मातेच्या उदरात घडण्यापूर्वी त्या प्रभूने तुम्हाला आणि मला ओळखलेलं आहे. कधी केली आमची निवड ही? कधी आईच्या उदरात घडण्यापूर्वी, म्हणजे त्याच्या 2 महिने 3 महिने आधी का? खूप पॉवरफुल वचन आहे. देवाने प्लॅन केलं. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, तिन्ही पण आहेत. पुत्राचं अस्तित्व दिसत नाही कोणाला. देव बोलला आणि देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता, सगळ्यांना एवढंच दिसतं. देव बोलला म्हणजे देव आहे. जलाशयावरती आत्मा तळपतोय म्हणजे आत्मा. येशू कुठे आहे? देव शब्द बोलला, तो शब्द येशू आहे. ह्याला अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं ना तर मी असं सांगेन. देव म्हणाला आकाश हो आणि आकाश झालं. देव बोलला, आकाश हो. हा शब्द, हा जो शब्द आहे तो येशू आहे. आणि आणखीन जर विकास कांबळे ट्रान्सलेशन मध्ये तुम्ही ऐकाल तर मी असं म्हणेल की देव फक्त येशू 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 बोलत होता आणि सगळ्या गोष्टी घडत घडत चालल्या होत्या. येशू लाईट, येशू आकाश, येशू येशू. ह्या येशू शब्दात सामर्थ्य आहे. जिथं काही नाही तिथं येशू म्हणायला सुरुवात करा, काहीतरी अस्तित्वात यायला सुरुवात होईल. ज्यांना मूलबाळ नाहीये ना त्या रिकाम्या उदराला सांगा येशू. देव तुम्हाला संतान प्राप्तीचा आशीर्वाद दे. रिकाम्या बँक अकाउंटला सांगा येशू. हालेलुया. रिकाम्या खिशांना सांगा येशू. बोलायला शिका प्रियांनो, कारण ह्याच शब्दाने सगळं निर्माण केलंय. जे तुमच्याकडे नाही ते निर्माण करण्याची ताकद येशू नावात आहे प्रियांनो. ती पृथ्वी घडवण्यापूर्वी त्याला तुमची आणि माझी नावं माहिती आहे. हालेलुया. त्याने सगळ्या गोष्टी आधीच तुमच्यासाठी सेट करून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट त्याच्या योजनेचा भाग आहे. रडणं सोडून द्या, तणावग्रस्त जीवन जगणं सोडून द्या, कारण तुम्ही हाकललेले नाही, तुम्ही माझ्या देवाच्या द्वारे बोलावलेले लोक आहात. तुमच्यावर देवाचा अभिषेक आहे. प्रभूने बोलवलंय त्याच्या कामासाठी, एक विशेष उद्दिष्ट घेऊन. हालेलुया. इफिसकरास पत्र 1 अध्याय 4 वचन आणि 11 वचन. इफिशियन चॅप्टर 1 वर्स 4 अँड वर्स 11. इफिस 1 आणि 4, 1 आणि 11. बायबल सांगतं जगाच्या स्थापनेपूर्वी माझी निवड करण्यात आली. म्हणा म्हणा, जगाच्या स्थापनेपूर्वी माझी निवड करण्यात आली आहे. मोठ्या आवाजात, जगाच्या स्थापनेपूर्वी माझी माझी स्वतःचं नाव घ्या, विकासची. तुमचं नाव घ्या. जगाच्या स्थापनेपूर्वी विकासची निवड करण्यात आली आहे. स्वतःचं नाव घेतलं, कसं वाटतं? हालेलुया. वी आर स्पेशल. हालेलुया. ऑर्डिनरी लोक नाही, आमची निवड करण्यात आली. कधी? जगाच्या स्थापनेपूर्वी. देव म्हटलं ना प्रकाश हो, त्याच्या आधी तो म्हटला विकास हो. हॅलो. तुमची निवड कधीची आहे? सगळ्यात जुने कोण आहेत देवाला ओळखणारे?
कुठं नव्हतो पण देवाच्या योजनेत होतो प्रियांनो, त्याच्या प्लॅनिंग मध्ये होतो, त्याच्या योजनेचा आम्ही भाग आहोत. त्याने आम्हाला पाचारण केलेलं आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी आमची निवड करण्यात आलेली आहे. 1 कोरिंथ 6:20 प्रमाणे म्हणा, मी देवाचा आहे. परत एकदा म्हणा, मी देवाचा आहे. हालेलुया. लोक लई स्वाभिमानाने सांगतात, मी गव्हर्नमेंटचा आहे, मी L&Tचा आहे, मी अशा अशा कंपनीचा आहे, मी तशा फॅक्टरीचा आहे, मी Amazonमध्ये आहे, मी गुगलमध्ये आहे, मी इकडं आहे, मी तिकडं आहे. पण आम्हाला स्वाभिमान आहे की आम्ही म्हणा, मी देवाचा आहे. मी देवाचा आहे. मी देवाचा आहे. देवाचा आहे पण नातं काय? योहान 15:15 प्रमाणे, योहान 15:15 प्रमाणे मी येशूचा मित्र आहे. कोण आहे? म्हणा, मी येशूचा मित्र आहे. किती गोड नातं आहे. फ्रेंडशिप कोणाशी आहे? येशू बरोबर. दावीद आणि योनाथानची मैत्री होती. दावीद मेंढपाळ, योनाथान राजकुमार. राजकुमाराची दोस्ती केली, दाविदाचा जीव वाचला. राजकुमाराशी दोस्ती केली, आतल्या बातम्या सगळ्या मिळत होत्या. शाऊलाचं काय प्लॅनिंग आहे, काय करणार आहे, काय नाही. गेला पळून अदुल्लामाच्या गुहेमध्ये. राजकुमाराची दोस्ती. पण आज आमची राजकुमाराबरोबर नाही, आमची राजांच्या राजाबरोबर, प्रभूंच्या प्रभू बरोबर, सामर्थ्यवान येशू बरोबर आमची ओळख आहे. त्याच्याबरोबर आमची मैत्री आहे. म्हणा, मी येशूचा मित्र आहे. योहान 1:12 प्रमाणे, योहान 1:12 म्हणा, मी देवाचं संतान आहे. मी देवाचं संतान आहे. मी देवाचं संतान आहे. देवाचं संतान म्हणजे, देवाचं संतान, देव कसा आहे ते बाळ झाल्यावर बघता ना तुम्ही. ते बाळ झाल्यावर सगळ्यांनी एकच प्रश्न असतो, कोणासारखं दिसतं? हा म्हणजे एकदम गंभीर प्रश्न आहे. आणि ते बाळ ना पहिल्या आठवड्यात वेगळं दिसतं, आणि नंतर 8 दिवसाने अजून वेगळं दिसतं, आणि मोठं झाल्यावर तर अजून वेगळं दिसतं, है ना. माणसं कन्फ्युजन मध्ये. मग कोणी म्हणतं मम्मी सारखा दिसतो, कोणी म्हणतं डॅडी सारखा दिसतो. जर आम्ही म्हणतो की मी कुणाचं संतान, सोपी गोष्ट नाहीये. जर आम्ही देवाचं संतान आहे. एकदा ना काय झालं, मुद्दाम प्रभूला ट्रॅप करण्यासाठी हे लोक सदुकी पुरुषी शास्त्री नेहमी तयारीतच असायचे. प्रभू, ते कैसराला कर द्यायचं, त्याचं काय करायचं, द्यायचं की नाही द्यायचं? हा जर बोलला नाही द्यायचा, डायरेक्ट कंप्लेंट करायची, कर भरू नका सांगतोय, लोकांना फितवतोय, याला डायरेक्ट क्रूसावरती देऊन टाका, विषय संपला. प्रभू, त्याचं काय करायचं, करायचं, कर द्यायचं की नाही द्यायचं? तुमच्याकडे नाणे आहे का, द्या इकडं. नाणं घेतलं, विचारलं ह्याच्यावर फोटो कोणाचा आहे, चित्र कोणाचं आहे? कैसराचं. जे कैसराचं ते कैसराला, आणि जे देवाचं ते देवाला. जे कैसराचं, हा पैसा कैसराचा आहे, देऊन टाका. देवाचं, देवाचा मुखवटा आपल्याला मिळालेला आहे. हालेलुया. आपण देवाचे आहोत. जर म्हणतो आपण की मी देवाचं संतान आहे, बोलू की नको? जर आपण म्हणतो मी देवाचं संतान आहे, त्या स्वर्गात बसणाऱ्या देवाची झलक आमच्या जीवनातून दिसली पाहिजे. तो स्वर्गातला अग्नी आमच्या जीवनातून वाहताना लोकांना दिसला पाहिजे. त्या प्रभूचं सामर्थ्य जे स्वर्गात आहे ते पृथ्वीवर आमच्या जीवनातून दिसलं पाहिजे. जी पवित्रता तिथे आहे ती आमच्या जीवनातून झळकली पाहिजे. जी सत्यता तिथे आहे ती आमच्या जीवनातून झळकली पाहिजे. म्हणा, मी देवाचं संतान आहे. मी देवाचं संतान आहे. 1 पेत्र 1:23 प्रमाणे म्हणा, मी नाशवंत बीजापासून नव्हे तर
अविनाशी बीजापासून जन्मलेलो आहे. हालेलुया. देवाच्या लोकांचा कुणीच नाश करू शकत नाही. हालेलुया. ऐकता तुम्ही? देवाच्या लोकांचा विश्वास लेवलपर्यंत न्यायचा. देव अविनाशी आहे, मी त्याचं पिल्लू आहे, मी त्याचं लेकरू आहे, मी त्याचं बाळ आहे. जर त्याला कुणी नाश करू शकत नाही, मला पण कुणी नाश नाही करू शकत. तप्त अग्नीच्या भट्टीत टाकलं शद्रक मेशक अबेदनगोला. टाकणारे होरपळून मेले. जे प्लॅनिंग करते तुम्हाला टाकण्याचं, त्यांचं काय होणार आहे बघा. ज्यांनी शद्रक मेशक अबेदनगोला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकलं ते होरपळून मेले आणि हे 3 जण आतमध्ये. आता राजा विचारतोय किती लोकांना टाकलं? ते म्हणतात 3. मैं 4 देख रहा हूं. हालेलुया. चौथा कोण आहे? तो देवदूतासारखा दिसतोय, देवपुत्रासारखा दिसतोय. ही लुक्स लाईक अ सन ऑफ गॉड. कोण आहे तो चौथा? राजाला प्रश्न पडलाय. त्यांना 3 बाहेर काढा. अरे तू काय बाहेर काढतो? तेच चालत येतील थोड्या वेळात. तू टाकशील पण वाचवणारा माझा देव तिथं आहे. हालेलुया. समजून घ्या प्रियांनो, देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, आम्ही अविनाशी बीजाप्रमाणे देवाने आपल्याला घडवलेलं आहे. आमची उत्पत्ती कुठून आहे? आम्ही कुणाचे लेकर आहोत? आम्ही हाकललेले नाही, आम्ही पाठवलेले लोक आहोत. आमेन. हालेलुया. आम्ही अविनाशी लोक आहोत. आमचा नाश नाही होऊ शकत. रोमकरसपत्र 8 अध्याय 2 वचन, रोम 8:2 आणि रोम 8:32 प्रमाणे आपण बंधमुक्त आहोत. म्हणा, मी बंधमुक्त आहे. मी बंधमुक्त आहे. वी नीड डिलिव्हरर इन द किंगडम ऑफ गॉड. याचा अर्थ असा आहे की देवाच्या राज्यात ज्यांना सुटका मिळाली असे सोडवणारे लोक देवाच्या राज्यात पाहिजेत. नाही ते एक तो सुटकेमध्येच असणारा, ज्याला सुटकेची गरज आहे, स्वतः खातो गुटखा आणि लोकांना म्हणतो घ्या सुटका. तोंडात बघितलं तुम्ही? भेटले का नाही कधी गुटखा खाणारे लोक? असं वाटतं ना, तिथंच ह्याचा प्रेस रोड बाहेर काढावा. काय जे डेकोरेशन आहे त्याच्यावरूनच कळतं हा किती आध्यात्मिक आहे. चला प्रार्थनेला जाऊ. लोक खूप हुशार आहेत प्रियांनो. लफंगे, लबाड, आशे, हे आता पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत ना, ते असं ओळखतात, इसमें कुछ तो गडबड आहे. एका क्षणात पारख करतात. भाई तू इधर मत आना, तुझं हे काम नाही, तू लांब राहा जरा, 2 गज की दूरी, मास्क आहे जरुरी, तू इकडे येऊ नकोस. 2 मिनिटात कळतं. आम्हाला सुटका प्राप्त केलेली, जगाला नुसतं ओरडून सांगणारे लोक नको आहेत. असं करा, तसं करा, लोकांना फक्त शिकवणारे लोक नको आहेत. आमच्या जीवनातून तो संदेश लोकांपर्यंत आला पाहिजे. हालेलुया. आम्ही स्वतः जेव्हा सुटका प्राप्त करतो तेव्हा आम्ही सुटकेचा संदेश देऊ शकतो. म्हणा, मी बंधमुक्त आहे. मी बंधमुक्त आहे. ह्या 4 दिवसात प्रार्थना करा. जर काही लहान सहान बंधनं असतील कुठं, ते बंधनं या 4 दिवसात तुटले जाणं फार गरजेचं आहे प्रियांनो. काही असतील, छोटं मोठं काही व्यसन असेल. काही लोक मिसर देशातून लवकर बाहेर येत नाहीत. बाहेर या, त्याच्याशिवाय सेवा होणार नाही. काही लोकांना तो अल्लादीनचा चिराग भेटतो. चिराग माहिती ना, त्याला घासावं लागतं, मग तो जीन्स बाहेर येतो. मग हा टाळ्या वेळ्या वाजवून वगैरे कार्यक्रम करतो. त्याच्यापासून सावध राहा. असं वाटतं काही लोकांना की थोडंफार चालेल देवाला. नाही चालत. पवित्र देव आहे. बंधमुक्त होणं गरजेचं आहे. बांधलेल्या स्थितीत तुम्ही सेवा नाही करू शकत. ते नेहमी डिप्रेस असतात. बांधलेल्या स्थितीत सेवा करणारे लोक नेहमी तणावात जीवन जगतात, कारण त्यांना माहिती मीच करेक्ट नाही आहे. पण जेव्हा तुम्ही एकदम परफेक्शनमध्ये चालतात त्यावेळी तुम्हाला माहीत आहे अख्खा स्वर्ग माझ्या पाठीशी, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, देवदूत माझ्या बरोबर आहे. कोणाच्या बापाची हिंमत नाही माझ्या विरुद्ध उभं राहायची.
किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. म्हणा, मी बंधमुक्त आहे. येशूच्या नावात मी बंधमुक्त आहे. परत म्हणा, माझी निवड जगाच्या स्थापनेपूर्वी झाली आहे. मी देवाचा आहे. मी येशूचा मित्र आहे. मी देवाचं संतान आहे. मी नाशवंत नाही. मी अविनाशी बीजापासून जन्मलेला आहे. मी बंधमुक्त आहे. आमेन. मग येशूने आम्हाला लेकरं म्हणून घेतलंय. मग कुणी म्हणाल, काय बोलतो तुम्ही? येशूचं लेकरू, येशूचा मुलगा आहे म्हणतो तू स्वतःला. आम्ही तर वाचलं योहान 3:16. देवाला किती मुलं आहेत? तू कुठून आला मध्येच? विचारू शकतात लोक. मग त्यांना सांगायचं, काय सांगायचं? इफिसकरास पत्र 1 अध्याय 5 वचन. इफिस 1:5. मी येशूचं दत्तक घेतलेलं लेकरू आहे. हालेलुया. ॲडॉप्टेड चाइल्ड. प्रेज द लॉर्ड. मी येशूचं दत्तक घेतलेलं लेकरू आहे. बघा किती सुंदर. देवाला एकुलता एक पुत्र. सगळं प्रेम ते एकुलत्या एक पुत्रावरती. मग येशू जगात येतो, त्याच्या रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध करतो आणि प्रॉमिस करतो योहान 1:12 प्रमाणे, जितक्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला त्यांना सगळ्यांना पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार. जा, तुम्ही जे जे विश्वास ठेवणार, तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही देवाची लेकरं, सगळे देवाचे लेकरं. त्या येशूवरील विश्वासाच्या द्वारे जसा येशू देवाचा पुत्र आहे, तसेच तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या झालो. आणि फक्त नावाला नाही, जो तेरा है. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील? म्हणूनच प्रभूने सांगितलंय, विश्वास ठेवणारे जे येशूने चमत्कार केले ते करतील. हालेलुया. किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त करतील. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. कारण आपण आता देवाने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. येशूने आम्हाला दत्तक घेतलंय आणि आता आम्हाला देवाची लेकरं केलेलं आहे. आमेन. हालेलुया. म्हणा, मी नवी उत्पत्ती आहे. जुनी उत्पत्ती कशी होती? हाकललेली उत्पत्ती होती. म्हणजे जुनी उत्पत्ती चहापत्ती सारखी होती. काम झालं, फेकून दिली, आहे ना. काय उपयोग आहे त्याचा जुन्या उत्पत्तीचा? हाकलून दिलेली उत्पत्ती. ख्रिस्तामध्ये आम्ही नवी उत्पत्ती आहोत. कारण आमचा जन्म फक्त रक्त मांसाने नाही, आम्ही आत्म्याने जन्मलेलो आहोत. हालेलुया. पवित्र आत्म्याद्वारे, देवाच्या पवित्र अग्नीद्वारे तुमचा आणि माझा जन्म झालाय. म्हणून आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. जुना स्वभाव गेला, आदामाचा स्वभाव गेला आणि येशूचा स्वभाव आमच्यात आला. आम्ही नवी उत्पत्ती आहोत. आमेन. बोलो येशू मसीह की. हालेलुया. जर आम्ही नवी उत्पत्ती आहोत तर आमचा स्वभाव पण नवीन झाला, सगळ्या गोष्टी बदलल्या. रोम 5:1 प्रमाणे, रोम 5 अध्याय 1 वचन म्हणा, मी ख्रिस्तामध्ये नीतिमान आहे. असं डायरेक्ट कोणी बघितलं तू नीतिमान आहे का? येशूशिवाय, येशूशिवाय आपण नीतिमान होऊ शकत नाही. येशूने तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलेलं आहे. आमचं पाप त्याने स्वतःवर घेतलं, त्याची धार्मिकता त्याने आम्हाला दिली. आज आम्ही नीतिमत्वाचं खरं जीवन जगू शकतो. जुन्या काळात ही फार कठीण गोष्ट होती. इतकी कठीण होती, इतकी कठीण होती, इतकी कठीण होती, मलाच माहित नाही किती कठीण होती. इतकी कठीण होती. कारण एक काळ असा होता, एक जायंट मोठा गल्ल्यात छोटा सा मुलगा, मैं लड़ेगा इसके साथ, तेरे को मुंह छाया नहीं अभी तक, तू लड़ेगा इसके साथ, मैं लड़ूंगा इसके साथ, क्या मिलेगा, ये वो सब ऐसा वैसा सब दुनियादारी, हम मिलेगा, चलो राजा के, चला शौल राजा पुढे उभा राहा, राजा मी लढणार. अरे बाळा घे ते चिलकत घे, चिलकत घे. आणि बाळाने चिलकत घेतलं, बाळाला चालता येईना.
बाळ म्हणतो ये मुझे नहीं चाहिए, मैं मेरा स्टाईल में लढेगा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आपली स्वतःची स्टाईल कधी सोडू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. त्यांनी तुम्ही युनिक आहेत. स्वतःची स्टाईल सोडायची नाही. दाविदाने त्याची स्टाईल बदलली नाही. गुळगुळीत गोटे घेतले 5, धनगरी बाटव्यात ठेवून दिले, गल्ल्यात पुढं गेला आणि एका दगडात गल्ल्यात खाली. किती लोक आमेन म्हणतील? धावत गेला, डायरेक्ट त्याची तलवार काढली, डायरेक्ट गल्ल्यात त्याचा शिरच्छेद, खलास. शिर घेतला आणि डायरेक्ट आतमध्ये राजाला दाखवायला. सगळे लोक खुश. काय लढला, काय जबरदस्त एवढाचा मुलगा. शौलाने हजारो वधिले, दाविदाने काय गौरव झालं त्याचं सगळीकडं. आता ज्याचं एवढं गौरव झालंय, एक दिवशी तो टेरेसवर फिरतोय. ज्याला देवाने एवढं उच्च केलं आणि तो खाली बघतोय टेरेसवरून. मोशे म्हणला मी चालवतो आता लोकांना. पहिलं तर तयारच होत ना, प्रभू मला नीट बोलताय हे ते. प्रभू म्हणला गप, आरोन बोलेल, तू तुझं काम कर. ऐकतच नव्हता. कसा बसा तयार झाला. 40 वर्ष लोकांना चालवलं त्यांनी. देव म्हणला काठी मार. त्यांनी राप राप 2 वेळा मारली. नोहा तारू बनवलं आणि तारवातून बाहेर आला आणि दारू बनवली. असला पिला तो, पूर्ण आदामासारखा डेकोरेशन मध्ये होता. ना कपडा ना लत्ता. त्याला तरी पत्ता भेटला होता, याचा तर कशाचाच पत्ता नव्हता. हे का सांगतोय मी? जुन्या करारात दावीद टेरेसवरून फिरताना एकटा होता. आम्ही नव्या करारातले लोक आहोत. आम्ही जाऊ तिथं, आम्ही चालू तिथं, आम्ही बोलू तिथं, आम्ही जिथं असू तिथं आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. आम्ही बघायला जरी लागलो, पवित्र आत्मा तुम्हाला स्मरण करून देईल जे येशूने तुम्हाला शिकवलंय. तो तुम्हाला पडू देणार नाही. प्रभू, सिस्टरच्या पर्समधून 500ची नोट पडली. प्रभू धन्यवाद. येड्या उचल त्यांना दे. जुना करार असतं तो तुम्ही खिशात घातले असते. नवीन करार आहे, उचलून सिस्टर तुमचे 500. तुम्ही नाही चोरी करू शकत. जर तुम्ही खरंच देवाच्या आत्म्याने भरलेले आहात, तुम्ही चोरी नाही करू शकत. तुम्ही व्याभिचारात नाही पडू शकत. तुम्ही खोट्या गोष्टींमध्ये नाही पडू शकत. तुम्ही लफंगेबाजी नाही करू शकत. कुठल्याही व्यसनात तुम्ही नाही जाऊ शकत. रिसेंटली एक देवाचे सेवक, त्यांना चर्चमध्ये वेगवेगळ्या लोकांना बोलवायला आवडतं, तसं त्यांनी एकाला बोलवलं. तो बिचारा थोडा वेळ बसला निघून गेला तो. मग ह्या सेवकांनी परत त्याला गाठलं आणि त्याला विचारलं, तू का नाही बसला चर्चला? म्हणे मला दर 15-20 मिनिटांनी सिगरेट प्यावंसं वाटतं. मग काय झालं, बसायचं ना. नाही मी बसूच शकत नाही, मला दर 15-20 मिनिटांनी सिगरेट प्यावंच लागतं, मी राहू नाही शकत. अर्धा तास 1 तासच्या वरती तर मी बसू शकतो. तुमचं चर्च खूप वेळ चालतं, मला सिगरेट प्यावंच लागतं. मग तू काय केलं? काय नाही, मी पार्किंगमध्ये गेलो, तिथं कोण नव्हतं, तिथं जाऊन सिगारेट पिलो. अरे म्हटलं काय नाही, तू ये चर्चला. अहो पण मला प्यावं लागतं सिगरेट. म्हणजे तू मागं बस आणि पी सिगरेट. कुठं? चर्चमध्ये. तो मला काय बोलता, तिथं देवाची उपस्थिती असते. अरे मोठ्या, देव इथंच नाही, देव तिकडं पार्किंग लॉट मध्ये पण आहे. हा काय इथं जागृत आणि तिथं झोपलेला असा देव नाही. तो सगळीकडे जागृत आहे. जिथं जाशील तिथं तो तुला भेटेल. त्या तरुणाने व्यसन सोडलं. प्रियानो, किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. एक ते फिलिंग असतं, जिथं जाईल आहे बरोबर. हालेलुया.
देवा, हप्ता जवळ आलाय, आता काय करू, माझ्याकडे पैसे नाही प्रभू. आपल्याला असं वाटतं त्याला काही माहीतच नाही. आपण लई समजून सांगतो, प्रभू ऍक्च्युली बाउन्स जर झाला ना माझं क्रेडिट स्कोर. अरे गप येड्या, क्रेडिट स्कोर तुझा खराब होईल पण माझी इज्जत जाईल का नाही? देवाचा दास आहेस तू, तुला कमी पडू दिलं तर लोक मला नावं ठेवतील. ज्या परस्पर देवाबरोबर तू चाललास तो तुला कशाची उणीव पडू देणार नाही. तो तुला सोडणार नाही, तो तुझा त्याग करणार नाही. तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या बरोबर असणार आहे. ख्रिस्तामध्ये आम्ही नीतिमान आहोत. हालेलुया. मी असं नाही म्हणणार मनात येणार नाही. सैतान तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, पण पवित्र आत्मा बरोबर तुम्हाला आठवण करून देईल, बाळा रे हे चुकीचं आहे, आणि बरोबर तुम्हाला ट्रॅकवरती घेऊन येईल. कारण तुम्ही हाकललेलं नाही, पाठवलेले लोक आहात. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, इफिसकरास पत्र 2 अध्याय 14 वचनाप्रमाणे, इफिस 2 आणि 14 म्हणा, मी ख्रिस्ताची शांती प्राप्त केली आहे. म्हणजे काय? जग देतं ती शांती नाही. जगाची शांती पटकन भंग होते, जगाची शांती लवकर रुसून निघून जाते. जगाच्या शांतीला कितीही समजून सांगायचा प्रयत्न करा, ती जास्त वेळ टिकत लगेच निघून जाते. ही जगाची शांती नाहीये, ही येशूची शांती आहे जी त्याने आपल्याला दिलेली आहे. ती कशातच भंग होत नाही प्रियांनो. अडचणीत, संकटात, दुःखात, क्लेशात, व्याधीमध्ये त्याची शांती आमच्या जीवनात एकदम टिकून राहते. हालेलुया. प्रत्येक संकटात जे पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत ते टिकून राहतात. म्हणा, मी ख्रिस्तामध्ये नीतिमान आहे, मी ख्रिस्ताची शांती प्राप्त केली आहे. स्वीकारा. जेव्हा असं बोलतो ना आपण, तेव्हा खरंच ते प्रॅक्टिकली जीवनात स्वीकारा. म्हणा, मी ख्रिस्ताची शांती प्राप्त केली आहे. आम्हाला स्वभाव येशूचा मिळाला, आम्हाला शांती येशूची मिळाली, आम्हाला कृपा येशूची, आम्हाला सगळे आशीर्वाद मिळाले. आणि हे आशीर्वाद कुठले? जगाचे आहेत का स्वर्गाचे? मग जर स्वर्गाचे आम्हाला आशीर्वाद मिळालेत तर आपण जगाचे लोक होऊ शकत नाही. किती लोक आमेन म्हणतील? जर आमचं सगळं काही स्वर्गाचं आहे तर आमचं नागरिकत्व पण स्वर्गाचं आहे. हालेलुया. फिलिपी 3 अध्याय 20 वचन, फिलिपियन्स 3:20, फिलिपी 3:20 म्हणा, मी स्वर्गाचा नागरिक आहे. कुठलं नागरिकत्व? स्वर्गाचं नागरिकत्व आहे. संत पौलाला यहुदी लोक डायरेक्ट मारू शकत नव्हते. ते खूप भांडायचे त्याच्याशी, खूप बोलायचे, आणि संत पौल पण काही शांत बसत नव्हता. तो एकदम पॉवरनी, एकदम सामर्थ्याने लोकांना ओरडून सांगायचा, येशू जिवंत देवाचा पुत्र आहे, एकदम ठासून सांगायचा. आणि हे ट्रॅडिशनल सगळे यहुदी होते, त्यांची शांती भंग व्हायची. अरे हो, काय दुर्भाषण करतो, याला कसं मारायचं काय? आणि मग ते पूर्ण ट्रॅप करायचे. आता ह्याला मारूनच टाकू, याचा बेतच करू. त्यांना काही वेळात कळायचं की हा रोमी नागरिक आहे. कोणता नागरिक? रोमी नागरिक आहे. लगेच सगळे 4 हात लांब व्हायचे. नको, याला काय केलं तर रोमी साम्राज्य आपल्यावरती काहीतरी आणेल गडबड. रोमी नागरिकाला आपण हात नाही लावू शकत. जर रोमी नागरिकाला पाहून यहुदी घाबरत होते, तुम्ही तर स्वर्गाचे नागरिक आहेत. ही दुनिया तुमच्या पुढे हादरली पाहिजे. लोक म्हटले पाहिजेत, हे जगाची उलतापालत करणारे लोक आहेत, हे देवाच्या सामर्थ्याचे लोक आहेत. हालेलुया. मी म्हणा, स्वर्गाचा नागरिक आहे. कुठून पुरवठा होणार आपला सगळा? सपोर्ट कुठून मिळणार आपला सगळा? आशीर्वाद कुठून येतील? चला मग जाऊ आपण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नागरिकत्व आपलं स्वर्गीय. आपण नेहमी स्वर्गाशी कनेक्ट पाहिजे. येशू ख्रिस्त नेहमी स्वर्गाच्या गोष्टी बोलायचा. आणि आपल्या इकडं काही बोलायचा विषय भेटला की लोक कशावरही बोलत बसतात, बिनकामाच्या गप्पा मारतात. आमचं बोलणं स्वर्गाविषयी पाहिजे.
हालेलुया. आमचं बोलणं स्वर्गाविषयी, देवाच्या राज्याबद्दल आमचं बोलणं पाहिजे, कारण आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे. इफिसकरास पत्र 2 अध्याय 13व्या वचनाप्रमाणे जर आम्ही स्वर्गाचे नागरिक आहेत तर आम्ही कोण आहेत? इफिस 2:13 म्हणा, मी आता येशूच्या रक्ताद्वारे जवळचा आहे. आधी लांबचे होतो. आधी कुठले होतो? लांबचे लोक होतो, परराष्ट्रीय होतो, परके होतो. आणि जे दूरचे होतो ते येशूच्या रक्ताने आता आम्ही जवळचे झालो आहोत. आमेन. येशूच्या रक्ताने आम्हाला जवळ आणलेलं आहे. येशूच्या रक्ताने आम्हाला पित्याच्या जवळ आणले आहे. आणि म्हणून इफिस 2:18 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. इफिस 2:18, मी आता पित्याजवळ आलो आहे. म्हणा, मी आता पित्याजवळ आलो आहे. इफिस 2:18 मध्ये सांगितलेल्याप्रमाणे आता आपण पित्याच्या जवळ आलो आहोत. पित्याच्या जवळ जाणं एवढं सोपं आहे का? सोपं आहे? पित्याच्या जवळ जाणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. सगळ्यात कठीण, अशक्य गोष्ट आहे. कारण पिता काय? अनुवाद 4:24 मध्ये लिहिलंय. काय म्हटलं? पिता कसा आहे? भस्म करणारा अग्नी आहे सांगितलंय. कसा अग्नी? शेक हँड करायला जाल तो तुमचा शेवटचा सेकंड असेल. हॅलो लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू म्हणाल घे, नंतर फक्त हातच हातात, संपला. भस्म करणारा अग्नी. पुत्राकडे आल्यापासून पित्याकडे आम्हाला जाता येत नाही, म्हणून येशूच्या रक्ताच्या द्वारे, बाकी कशानेच नाही. कितीही मोठं धार्मिकतेचं काम करा, त्याने तुम्ही देवाजवळ येऊ शकत नाही. कान उघडे ठेवून ऐका. मी देवाच्या राज्यासाठी असं केलं, मी देवाच्या राज्यासाठी तसं केलं, म्हणून मी देवाजवळ आलो, होऊच शकत नाही. येशूकडे आल्यानंतरच तुम्ही देवाजवळ येऊ शकता. येशू ही एकमेव असा एक ब्रिज आहे की जो आम्हाला येशू देवापर्यंत घेऊन जाणार आहे. येशू शिवाय काहीच नाही प्रियांनो. आणि म्हणून येशूच्या रक्ताच्या द्वारे आपण जवळचे आहोत. आणि आता त्याच येशूच्या द्वारे आपण पित्याच्या जवळ आलो आहोत. येशूचं नाव घेतल्यामुळे आम्ही पित्याच्या जवळ येऊ शकलो. येशूच्या रक्ताद्वारे आम्ही पित्याच्या जवळचे झालो आहोत. आणि मग आता त्याच्या जवळ आल्यामुळे, स्वर्गाचे नागरिकत्व मिळाल्याच्यामुळे इफिस 2:19 मध्ये काय सांगितलंय? इफिसकरास पत्र 2 अध्याय 19 वचन म्हणा, मी देवाच्या घरचा माणूस आहे. मी देवाच्या घरचा माणूस आहे. परत एकदा, मी देवाच्या घरचा माणूस आहे. वा वा वा. कोणाच्या घरचे माणसं आहेत आपण? देवाच्या घरचे माणसं आहेत. हालेलुया. देवाचा परिवार आहे आणि त्या परिवाराचे तुम्ही आणि मी सदस्य आहोत. आम्ही देवाच्या घरचे माणसं आहोत. आपण देवाच्या परिवारातले लोक आहोत. आपण त्याच्या घरचे माणसं आहोत. कधी कधी असं होतं ना की लग्नात तुम्ही जाता आणि ठरवलेलं असतं एकच गुलाबजाम द्यायचा सगळ्यांना, आणि तुम्ही म्हणता ना इथं 2 वाढ. वाढणारा म्हणतो एकच वाढायला सांगितलंय. मग तुम्ही त्याला हळूच सांगता, घरचा माणूस आहे मी. मग घरच्या माणसाला जरा डबल मिळतं. आणि परत पुढच्या राऊंडला आल्यावर परत अजून मिळतं. घरच्या माणसाची ही खासियत आहे. तसे आम्ही देवाच्या घरचे लोक आहोत. आमेन, हालेलुया. आपण कुणाच्या घरचे? देवाच्या घरचे लोक आहोत. परमेश्वराच्या, परात्पर देवाच्या घरचे लोक आहोत. मग तो आनंद आम्हाला किती मोठ्या प्रमाणात पाहिजे. 1 कोरिंथ 15 अध्याय 57 वचन, 1 Corinthians 15:57, 1 Corinthians 15:57 म्हणा, मी विजेता आहे. मी विजेता आहे. विजेता म्हणजे विनर, कॉन्करर, मोर दॅन अ कॉन्करर, जिंकलेले. स्वर्ग जो आहे ना, हारलेल्या लोकांसाठी नाहीये, फक्त जिंकलेल्या लोकांसाठी. देवा मी सारखा मी पापात पडतो, देवा मी असंच आहे, देवा मी तसंच आहे. कितीतरी गीतं आम्ही गायचं बंद केलंय.
ऐकताय तुम्ही? पुष्कळ अजूनी. खूप गोड आहे ते गीत, मला खूप आवडतं. उन्हा प्रभो मी पुष्कळ, किती दिवस उन्हा राहशील. एक जमाना होता त्यात गायली लोकांनी, पण कुठंतरी आपल्या विचारांना आणि वचनाला धरून त्या गोष्टी बरोबर आल्या पाहिजेत. आता असं म्हणायचं, पुष्कळ अजूनी विजयी प्रभू मी, पुष्कळ अजूनी विजयी. आणि असाच विजयी असा स्वर्गात जाणार. ज्या लोकांनी पापावरती विजय मिळवला नाही ते लोक स्वर्ग राज्यात जाणार नाहीत. स्वर्ग विजयी लोकांसाठी, हारलेल्या लोकांसाठी नाही. अडचणीत, दुःखात, संकटात जे लोक देवाबरोबर टिकून राहतात, स्थिर राहतात आणि प्रभूला सांगतात की प्रभू एवढ्या अडचणीतही तू मला सोडलं नाही, या समस्यांवरती तू मला विजयी केलं, तुला धन्यवाद, ह्या लोकांसाठी स्वर्ग आहे. हालेलुया. म्हणा मी विजयी आहे, मी विजयी आहे. कलसेकरास पत्र 1 अध्याय 13 वचन, कलसे 1:13 मध्ये लिहिलंय, मी अंधाराच्या सत्तेपासून सुटका पावलेलो आहे. म्हणा मी अंधाराच्या सत्तेपासून सुटका पावलेलो आहे. याचा काय अर्थ? आमच्या घरात आमच्या घरामध्ये चांगली लाईट आहे, आमच्या घरात चांगलं उजेड आहे, इलेक्ट्रिसिटी बद्दल सांगितलंय नाही. अंधाराची सत्ता म्हणजे सैतानाची सत्ता. आमच्या जीवनातल्या कुठल्याही भागावरती, आमच्या वैयक्तिक लाईफवरती सैतानाचं साम्राज्य कुठंच दिसता कामा नये. किती लोक आमेन म्हणणार आहेत? जीवनात ज्याही गोष्टी तुम्ही करत आहात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचाच हस्तक्षेप पाहिजे. ती खरी सुटका आहे आणि ती सुटका येशूने आपल्याला दिलेली आहे. अंधाराच्या सर्व सत्तेपासून आम्हाला सुटका मिळाली. अंधाराची सुटका मिळाली. अंधारापासून म्हणजे काय? आपण प्रकाशाची प्रजा आहोत. आणि जर आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत तर आम्हाला अंधाराला घाबरायची गरज. कोणाला भूत लागलं तर लागू दे, आपल्याला काय करायचं आहे की नाही? काय करणार आपण? आपण कमजोर आहे की भूत कमजोर आहे? भूत कमजोर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला खात्री पाहिजे की प्रभूचा प्रकाश घेऊन आम्ही चाललेलो आहोत. कैक वेळा बोललो आणि परत मी बोलेन की जगातले सगळे दुरात्मे एकत्र झाले, सगळ्यांनी प्लॅन केला, आज ह्या सेवकावरती आपण हल्ला करू, तरी त्यांची हिम्मत होणार नाही हल्ला करण्याची. कारण ते दुष्टात्मे, तो सैतान आणि तुम्ही यांच्यामध्ये येशू ख्रिस्त उभा आहे. आणि जोपर्यंत येशूचं पांघरून, येशूची छत्रछाया तुमच्यावरती आहे, कोणता दुष्टात्मा तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. तुम्ही वाटेने चाललात तरी दुरात्मे पळून जातील, कारण की तुम्ही देवाचा प्रकाश घेऊन चाललेले लोक आहात. हालेलुया. म्हणा मी अंधाराच्या सत्तेपासून सुटका पावलेलो आहे. इफिस 1:4 मध्ये बायबल सांगतं, इफिस 1:4 मध्ये बायबल सांगतं, मी पवित्र आहे. म्हणा मी पवित्र आहे, मी निर्दोष आहे. आमेन. हालेलुया. म्हणा जगाच्या स्थापनेपूर्वी माझी निवड झाली आहे. मी देवाचा आहे. असं एकदम ठासून, मी देवाचा आहे. मी येशूचा मित्र आहे. मी देवाचं संतान आहे. मी नाशवंत नव्हे तर अविनाशी बीजापासून जन्मलेला आहे. मी बंधमुक्त आहे. मी येशूचं दत्तक घेतलेलं लेकरू आहे. मी नवी उत्पत्ती आहे. मी ख्रिस्तामध्ये नीतिमान आहे. मी ख्रिस्ताची शांती प्राप्त केली आहे. मी स्वर्गाचा नागरिक आहे. मी आता येशूच्या रक्ताद्वारे जवळचा आहे.
मी आता पित्याजवळ आलो आहे. मी देवाच्या घरचा माणूस आहे. मी विजेता आहे. मी अंधाराच्या सत्तेपासून सुटका पावलेलो आहे. मी पवित्र आहे. मी निर्दोष आहे. मी राजकीय याजक आहे. मी आशीर्वादित आहे. मी हाकललेला नाही, मी पाठवलेला आहे. माझ्या देवाने माझी निवड केली आहे. बोला येशू मसीह की हालेलुया. आम्ही हाकललेले नाही. हाकललेला कोण आहे? सैतान आहे. आता आम्ही हाकललेले नाही. आता आम्ही सेवेसाठी पाठवलेले लोक आहोत. त्याच्या गौरवासाठी पाठवलेले लोक आहोत. जुन्या करारात एक सेवक एलिया, ह्या एलियाला परमेश्वर आता ह्या जगातून घेऊन जाण्याची वेळ आली होती. बायबलमध्ये 2 लोकांना मरणाचा अनुभव आला नाही. एक होता एलिया, दुसरा प्रेज द लॉर्ड. एलिया आणि हनोक यांना मरणाचा अनुभव आला नाही. डायरेक्ट तिथं मरण हे त्यांनी पाहिलंच नाही. एलियाला आता जग सोडून देवबापाकडे जायचं. जबाबदार व्यक्ती एखादी गोष्ट तशीच टाकून जात नाही. काही लोक येतात आणि जातात, जाताना काहीतरी गडबड करून जातात. काही लोक, सगळे नाही. कॉलेजचं स्कूलचं हॉस्टेल सोडण्याच्या आधी पंख्याचे पाते बेंड कर, खिडक्या तोड, पडदे फाड, काहीतरी गडबड करून जातात. जाताना काहीतरी त्रास देऊन जातात. पण काही लोक साक्ष ठेवून जातात. साक्ष ठेवून एखाद्या ऑडिटोरियमला त्यांनी मीटिंग घेतील, जाऊ दे ते लोक साफ करतात असं न म्हणता सगळं नीट नेटकं करून ते तिथून निघतात. ऑडिटोरियमवाले विचार करतात, अरे ह्या लोकांना दिलं, यांनी काहीच घाण नाही केली, नेक्स्ट टाइम यांना डिस्काउंट देऊ. ऐकताय तुम्ही चर्च? पुढच्या वेळेस यांना खूप आदराने वागवू. आणि एखादा घाण करून गेला तर काय म्हणतात, सगळं खराब करून गेला, हे लोक बरोबर नाही, खूप साफसफाईला खर्च येतो, यांचा डबल चार्ज लावा. जाताना तुम्ही कसे जाता हे महत्वाचं आहे. ह्या जगातून गुड बाय करण्याआधी, रॅप्चरमध्ये उचलण्याआधी तुम्ही काय चांगली कामं करत आहात, काय चांगल्या आठवणी जगात ठेवत आहात, हे जास्त महत्वाचं आहे. आमेन. आता एलियाला जाण्याची वेळ आली. मग त्यावेळेस काय घडलं? पहिले राजे 19 अध्याय 9 ते 18 वचन आहेत, पण फक्त 15-16 दोनच वचन वाचूया. 1 Kings chapter 19 verses 15 and 16. परमेश्वर त्याला म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा. म्हणजे कुठं आहे तो आता? होरेब नावाच्या डोंगरावरती आलाय. आणि का आलाय? इजबेलला घाबरून. 450 बाल देवताच्या पूजकांची हत्या करणारा सामर्थ्यवान सेवक एका स्त्रीला घाबरून पळून डोंगरावर होरेबला. आता होरेबमध्ये तिथं तो असताना देवदूताने त्याला तर अन्न पाणी दिलं, पण आता पुढं करायचं काय? कारण की त्याचा आता जाण्याचा समय आलेला आहे जगातून. देवबाप त्याला सांगत आहे, दिमिश्काच्या रानाकडे जा. तेथे जाऊन पोहोचलास म्हणजे हजाएलाला अभिषेक करून आरामावर राजा नेम. आरामावर म्हणजे आराम नव्हे, आराम नावाचा देश आहे. हजाएलाला राजा नेम. राजा नंबर 1 हजाएल. पुढे निमशीचा पुत्र येहू ह्याला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेम. जाण्याच्या आधी 2 राजे नेमाला सांगितले, हजाएल आणि येहू, हे 2 राजे नेम. तसेच आबेल महोला येथील शाफाटाचा पुत्र अलिशा ह्याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम. 2 राजे, 1 संदेष्टा. हालेलुया. एक आरामाचा राजा आणि दुसरा इस्रायलावरती राजा. एकीकडे हजाएल, दुसरीकडे येहू. आणि ह्या सगळ्यांना एक संदेष्टा की जो अलिशा असणार आहे तो संदेष्टा जाऊन नेम.
आता डायरेक्ट 19व्या अध्यायाच्या 19 वचनाकडे आपण येऊया. पहिले राजे 19:19. लक्ष देऊन ऐका. तो तेथून निघाला तेव्हा त्याला शाफाटाचा पुत्र अलीशा भेटला. तो बैलांची 12 जोते चालवून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. ज्या वेळेस एलिया अलीशाला निवडण्यासाठी आला सेवेसाठी, ज्या वेळेस देव बापाचा निरोप आलेला आहे की एलिया जा, ते 2 राजांचा विषय आपण बाजूला ठेवू, पण आता सेवक जमलेलो आहेत, सेवकांविषयी पाहू. या ठिकाणी अलीशाला आता सेवक म्हणून गणण्यात येणार आहे. परंतु अलीशा काय करत होता? अलीशा नांगरत होता आणि 12 बैलांचे जोते चालवून तो शेत नांगरीत होता आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. जिथं बैल जोडायला पाहिजे तिथं तो स्वतः जुडलेला होता आणि तो शेत या प्रकारे नांगरत होता. कष्ट करणारा देवाचा दास आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? एक शेतकरी त्याचं काम लक्ष देऊन करत आहे. त्याच्या जवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याच्यावर टाकला. एलियाने काय केलं? फक्त झगा त्याच्यावरती. अलीशा चाललाय, जोते हाकतोय, चाललाय, त्याचं काम करतोय. आता एलिया जवळ आला तरी आता देवाचा दास काय, तो काय कमी फेमस नव्हता. बिना यूट्यूबचा आणि बिना TV चॅनलचा फेमस होता. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ज्याच्यावर अभिषेक आहे त्याला फेमस व्हायला कोणती चॅनलची गरज नाही. ऐकताय तुम्ही? ज्याच्यावर अभिषेक आहे, तुझे किती सबस्क्रायबर आणि माझे एवढे माझे लाईक, त्याला त्याची गरज नाही. खरे अभिषिक्त कसे ओळखले जातात? त्यांच्या सहवासात येऊन कळतं की याच्यावर देवाचा अभिषेक आहे. एक मोठा अभिषिक्त दास आपल्या जवळ येऊन उभा राहिलाय याचं त्याला भान नव्हतं. तो आपल्या कामामध्ये गर्क होता, कामात एकनिष्ठतेने तो काम करतोय. एलियाने आला आणि फक्त त्याच्यावरती आपला झगा टाकला. एलियाने आपला झगा अलीशावरती टाकला. प्रियांनो, तो एक क्षण त्याच्यासाठी असा होता की त्याच्यासाठी सगळी दुनिया त्याची बदलली. प्रियांनो, एकच सातत्याने त्याचं काम चाललेलं होतं. एकच ते डेली रुटीन, तेच काम, त्याच गोष्टी, त्याच्यामध्ये तो पूर्णपणे व्यस्त झालेला होता. मग अभिषिक्त आला आणि तिथं असं नाही, एक्सक्यूज मी ब्रदर, अलीशा ब्रदर, एलिया एलिया प्रॉफेट ऑफ द लॉर्ड. प्रेयर केली, पाऊस, मेलेल्याला एक सेल्फी. ज्याच्यावर अभिषेक आहे त्याला जास्त बोलायची गरज पडत नाही. ज्याच्यावर अभिषेक आहे त्याला जास्त बोलायची गरज नाही. तो एक वाक्य बोलतो, लाजरा बाहेर ये. मुर्द्याला बाहेर यावं लागतं. खूप कष्ट नाही घ्यावे लागत त्याला, खूप आक्रोश नाही करावा लागत, देवा कर असं होऊ दे, नाही. त्याचा शब्द आणि स्वर्गाचा आमेन एकाच वेळेस येतो. त्याच्या शब्दांना स्वर्ग किंमत देतो. प्रियांनो, एलियाने स्वतःचं काहीच इंट्रो दिला नाही, परिचय घेतला नाही की अलीशा आता आपल्याला मिनिस्ट्रीला जायचंय, मी जाणार आहे, मला देवाने सांगितलंय, बघ तुला जमल का सेवा वगैरे, देवाने सांगितलंय. त्याला काही घेणं देणं नाही. एलियाने नुसता झगा टाकला. एलिया पुढे निघून गेला. अलीशा येतोस का? मिनिस्ट्री करतो का? देवाने तुझी निवड केली. एक शब्द नाही. एलिया गेला निघून. बायबल सांगतं अलीशा त्याच्या मागे धावत गेला. तो त्याला म्हणाला, मला आपल्या आई बापाचे चुंबन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईल. तो त्याला म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले? परत जा, मी तुझे काय केले? ऍक्च्युली इथं खूप लोकांना कन्फ्युजन आहे. देवाने बोलवलंय मग एलिया त्याला असं का सांगतो परत जा, मी तुझं काय केलंय? इथं ना एक विश्वासाची गोष्ट पाहायला मिळते. देव पाचारण करतो ना तेव्हा निरोप द्यायला मागं जायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील? नांगराला हात घातल्याबरोबर डायरेक्ट पुढंच बघायचं, परत मागं नाही. चुंबन घेतो, भेटून येतो, FD मोडून पैसे आणतो.
ऐकताय तुम्ही चर्च? एकदा पाऊल टाकलं तर मी तुझं काय केलं, जा तू परत. यायचं तर असं आहे, सगळं सोडून ये. त्याला त्यांना गुड बाय करायला जायचं होतं आणि बायबल सांगतं मग तो त्याच्या मागे जाण्याचे सोडून परतला आणि बैलाची एक जोडी घेऊन त्याने ती कापली आणि बैलाचे औत पेटून त्यावर मांस भाजले, ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलिया बरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. आमीन, हालेलुया. सेवा करू लागला. तो क्षण त्याच्यासाठी ते नांगरणं, त्याला मध्येच ते ड्रॉप करावं लागलं. पुढची जमीन कोण नांगरणार आहे, काय होणार आहे, तिथंच त्याला पूर्णविराम लागला. ज्याला करायचे ते करतील, पण आज या क्षणानंतर माझं काम माझ्या देवाची सेवा आहे. त्या दिवसापासून आलिशा त्या क्षणापासून एलियाच्या मागे गेला आणि नंतर तुम्हाला ठाऊक आहे की कसा दुप्पट आत्म्याचा वाटा त्याला मिळाला. आमीन. मिनिस्ट्री त्याग करणाऱ्या लोकांसाठी आहे, स्वार्थी लोकांसाठी नाही. आमीन, हालेलुया. ज्याला सेवा करायची आहे त्याला त्याग करावा लागेल. आधी शमूएलाला वाटलं की अरे हा असेल, हा दिसायला एकदम चांगला, राजाची पर्सनॅलिटी हा असेल. देव म्हटला की माणसाच्या बघण्यासारखं देवाचं बघणं नसतं. मनुष्य चेहरा पारखतो, परमेश्वर अंतकरण पारखणार आहे. हे सगळे रिजेक्ट कर, हे नकोयत मला, हे 7 जण बाजूला काढ त्यांना. शमूएलाने इशायाला विचारले तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरडे मेंढरे राखत आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. तो कामात व्यस्त आहे. त्याच्या आलिशा त्याच्या कामात व्यस्त आहे. दावीद त्या शेरडा मेंढरांकडे गेलाय, त्याच्या कामामध्ये तो व्यस्त आहे. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला त्याला बोलावणे पाठवून आण, त्याला बोलावणे पाठवून आण. पाठव कोणाला तरी, पटकन त्याला घेऊन ये, त्याला बोलावणे पाठवून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही, आम्ही काहीच खाणार नाही तुझ्या घरचं. आधी मला दावीद पाहिजे, त्याला घेऊन ये पहिलं इथं. आधी त्याला बोलावणे पाठव, त्याला घेऊन आण. त्याने त्याला बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे घरी बसलेले आहेत ना ते नाही, जे व्यस्त आहेत ते. किती लोक आमेन म्हणतील, हालेलुया. मिनिस्ट्री म्हणजे अशी काही गोष्ट नाहीये ज्याला काहीच जमत नाही त्यांनी मिनिस्ट्री करावी. मिनिस्ट्री तशी नाहीये. ज्याला पाचारण आहे त्याने मिनिस्ट्री करावी, ज्याला बोलावलंय त्याने मिनिस्ट्री करावी. कदाचित एखाद्या गोष्टीत तुम्ही पारंगत असाल, एखाद्या गोष्टीत तुमच्या कामधंद्यात तुम्ही अगदी खूप चांगल्या रीतीने यशस्वी असाल, पण आज प्रभू तुम्हाला बोलवत आहे कारण तुम्ही हाकललेले नाही, तुम्ही पाठवलेले लोक आहात. हालेलुया. देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलंय. पेत्र आणि आंद्रियाला मासेमार होते, तिथून प्रभूने बोलवलं. मत्तई जकातदार होता, तिथून बोलवलं. शौल, ज्याला पुढं पौल आपण म्हणतो, तो पण राहुट्यांचा तंबू बांधण्याचा बिझनेस करणारा व्यक्ती होता, तिथून त्याला बोलवलं. देवाच्या प्रिय लोकांना कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल, तुमचं काम करूनही तुम्ही सेवा करू शकता. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. ज्यांना प्रभूने पूर्ण वेळ यायला सांगितलंय ते पूर्ण वेळ येऊ शकतात, आणि ज्यांना प्रभूने सांगितलं की तू काम करून सेवा कर, तुम्ही ते काम करता करता प्रभूचं सेवा आणि कार्य करू शकता. आमेन, हालेलुया. संत पौल सुद्धा ज्यावेळी त्याला अडचण होती त्यावेळी तो त्याचं काम धंदा पण करायचा आणि देवाची सेवा करायचा. एक अभिषिक्त सेवक, सामर्थ्यवान काम करणारा. जोपर्यंत वरून आवाज येत नाही की सोड आणि पूर्ण वेळ ये, तोपर्यंत यायचं नाही. पण आज ज्या ज्या कानांपर्यंत आजचं वचन आलेलं आहे, ह्या सगळ्या वचनाचा सारांश एक आहे की आपण हाकललेले नाही, आपण पाठवलेले लोक आहोत. हालेलुया. जसं सैतानाला हाकलून दिलं, आदामाला हाकलून दिलं, तसे आदामाच्या स्वभावाचे नाही, येशूला पाठवलं तसं आम्ही पाठवलेले लोक आहोत. आमेन, हालेलुया.